युवक आपल्या सर्वांनाच ज्या अवस्थेचं आकर्षण असतं, बालपण, युवावस्था आणि नंतर वृद्धापकाळ असं आपले जीवनाचे 3 टप्पे असतात. परंतु साधारणतः युवा म्हणजे काय? तर मला असं वाटतं याची व्याख्या करत असताना अनेक विचारवंतांनी त्याच्या व्याख्या करू पाहिल्या. प्रयत्नही केला गेला आणि त्यापैकी काही व्याख्या या निमित्तानं तुमच्यासमोर मला ठेवाव्याशा वाटतात. पैकी एक व्याख्या अशी, की युवा म्हणजे असं म्हटलं जातं, की जो केवळ बंडच करत नाही, तर केलेलं बंड कधी थंड होऊ देत नाही, त्याला युवा म्हणतात. म्हणजे जर आजूबाजूच्या अवती-भोवती समाजामध्ये आपण जर काही अन्याय सहन करत असू, अन्यायकारक काही घडत असेल, अनैतिक काही घडत असेल, चुकीचं काही घडत असेल, तर त्या विरुद्ध त्या प्रचलित विरुद्ध म्हणजे अर्थात अन्याय व्यवस्थेविरुद्ध जो केवळ बंड करत नाही, तर त्याने एकदा बंड पुकारल्यानंतर ते बंड थंडच होऊ देत नाही. असा जो असतो त्याला युवा म्हणतात. तर दुसरी युवकाची एक छान सुंदर अशी व्याख्या केली गेली. ती व्याख्या अशी, की जो भान ठेवून योजना आखतो आणि बेभान होऊन त्या राबवतो, त्याला युवा म्हणतात. आणि बघा, मग भान ठेवून योजना आखणं म्हणजे काय अभिप्रेत आहे व्याख्या करणाऱ्याला या ठिकाणी? तर आपलं आत्मभान जागृत असलं पाहिजे. जे काही योजना, जी काही कृती आपण करू पाहतो आहोत, तर आपण आपल्या आपल्या मनामध्ये आपली कृती आणि आपल्या मनामध्ये आपल्या कृतीचा परिणाम हे स्पष्ट असायला हवं. कारण प्रथम आपल्या मनामध्ये कुठलाही विचार येत असतो. तो विचार येऊन गेल्यानंतर त्या विचारावर आपण कृती करत असतो आणि त्या कृतीच्या अनुषंगानं आपण परिणाम अनुभवत असतो. आणि त्यामुळे प्रथम विचार येणं, विचारांचा चांगला विचार मनामध्ये रुजणं आणि त्या विचाराप्रती आपण कटिबद्ध होत ते विचार प्रत्यक्षात आणणं, या अनुषंगाने ही सगळी कार्यशृंखला घडत असते आणि त्याचा परिणाम, त्याचा इम्पॅक्ट, प्रभाव सभोवताली आणि समाज जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना एकंदरीत पडत असतो. दुसरं स्वामी विवेकानंदांचं एक महत्वाचं विधान असं आहे, की उठा, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड ऑर अचीव्ड. की उठा, जागे व्हा आणि तुमचं ध्येयपूर्ती होईपर्यंत तुम्ही स्वस्थ बसू नका, असंही ते तरुणांना उद्देशून म्हणतायत. तर उठा म्हणजे युवकांना काय म्हणायचं? उठा म्हणजे तुमची चादर जी झोपलेली आहात, ती चादर बाजूला करून तुम्ही झोपेतनं उठा असं विवेकानंद म्हणतायत का? तर ते नक्कीच नाही. तर स्वामी विवेकानंदांना उठा, जागे जेव्हा जेव्हा ते तुम्हाला सुचवतात, युवकांना सांगतात, याचाच अर्थ असा की स्वामी विवेकानंदांना हे अभिप्रेत आहे, की आपण आपलं आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण, आत्मचिंतन केलं पाहिजे आणि आत्मचिंतन करून आपण या निष्कर्षाप्रत आलं पाहिजे, की नेमकं आपण काय करतो. मी नेहमी आमच्या वर्गामध्ये इंग्रजीच्या तासाला माझ्या विद्यार्थ्यांनाही संबोधित करत असताना नेहमी हे सांगत आलेलो आहे, की प्रत्येक युवकानं आज कमीत कमी 3 प्रश्न एका आठवड्यातनं म्हणा, नाही शक्य इन धिस वर्ल्ड, तुम्ही हप्त्यातनं किंवा दिवसातनं कमीत कमी एकदा तरी तुमचा स्वतःशी संवाद झाला पाहिजे. म्हणजेच ते मेडिटेशन किंवा ध्यानधारणा सुचवतायत, की आपण ध्यानधारणा केली पाहिजे. जसं मोबाईलमधील डाटा आपण डिलीट करतो, त्यावेळेसच दुसरा डाटा आपण डाउनलोड करू शकतो. अगदी तसंच त्याच अनुषंगानं आपल्याला हे म्हणता येईल, की सकाळी जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो, तेव्हा आपल्या अ, मनामधलं जे काही मळब असेल, वैचारिक गोंधळ असेल, ज्या वाईट गोष्टी असतील, त्या सगळ्यांचा निचरा होत असतो आणि नव्यानं आपलं मन सगळं काही नवीन स्वीकारायला तयार होत असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की दुसरं ते युवकांना हे देखील सूचित करू इच्छितात, की एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली, इंटेलेक्चुअली अँड स्पिरिच्युअली रिजेक्ट ॲज पॉइझन. जे काही युवकांना संदेश देत असताना स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, की जे काही तुम्हाला शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या जे तुम्हाला पंगू बनवतंय, अशा सगळ्या गोष्टींचा तुम्ही विष म्हणून त्याग केला पाहिजे. आणि मला वाटतं विवेकानंदांना या ठिकाणी व्यसन म्हणायचं असावे, की आजकालची तरुण पिढी ही तंबाखूच्या आहारी जाताना दिसते. अल्कोहोल पीत असताना दिसते. अल्कोहोल म्हणजेच मद्य सेवन करताना दिसते आणि आपल्या प्रतिष्ठा देखील खूप खोट्या आहेत. कुठेतरी धाब्यावर बसून 2 पॅग रेचवणे, 90 घेणे, हे आपण जर प्रतिष्ठेचं समजत असू, तर मला वाटतं आपला
इतरांपुढे आदर्श आपण ठेवू शकणार नाही. पण सुदैव हे आहे की 100 क्लब आणि आज जे कार्यक्रम अटेंड करतायत त्यापैकी कुणीही त्यातलं नाही याची मला 101 नव्हे तर 200% खात्री आहे. त्यात कुठलाही संशय माझ्या मनात नाही. परंतु इतरत्र समाजामध्ये आपण बघत असताना ही घडतं आहे. त्यामुळे आपला आदर्श आपल्या चालण्या बोलण्यातनं आणि वागण्यातनं असायला हवा. आणि मोठेपण आपलं जे आहे ते कशाहून सिद्ध होतं तर संत कबीर एके ठिकाणी म्हणतात, की "बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर." तर बडा म्हणजे काय? मोठेपण तुमचं कशावर अवलंबून असतं, तर जसं खारकाचं किंवा खजुराचं झाड नुसतंच उंच वाढलेलं असतं आणि ज्याच्या सावलीचाही पानत असताना उपयोग होत नाही आणि ज्याचं फळ देखील कोणी चाखू शकत नाही. तर असं मोठेपण तुम्ही समाजात नुसते श्रीमंत, नुसते विद्वान होत असाल आणि तुमच्या विद्वत्तेचा आणि श्रीमंतीचा एक किंचितही उपयोग तुमच्या समाज बांधवांना होत नसेल, तर मला असं वाटतं, की ते निरुपयोगी आहे, असं या ठिकाणी संत कबीरांना म्हणायचं आहे. आणि दुसऱ्या दोह्यात संत कबीर या ठिकाणी युवकांना एक संदेश देतात, की जे काय करायचं ते आपल्याला आजच करायचं, आत्ताच करायचंय. ते म्हणतात, की "करता था तो क्यों रहा, करता था तो क्यों रहा, अब करे काय पछताए, होय पेड़ बबूल का, अमवा कहाँ से खाए." जर तुम्हाला जे करायचं होतं, आपण म्हणतो मला हे करायचं होतं, अरे मला ते करायचं होतं, अरे मी हे करणारच होतो. तर मग तुम्हाला कुणी अडवलं होतं? आणि त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं आहे, जे काही तुम्ही करू इच्छिता, ते आज आत्ता ताबडतोब हाच तो क्षण आणि हीच ती वेळ. या क्षणी तुम्ही ते केलं पाहिजे. चांगल्या कामासाठी आपण थांबायला नको. कारण येणारा काळ आपण जर चांगल्या कामासाठी थांबलो, तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. आणि शेवटी जाता मी एवढंच म्हणेल, की एज्युकेशन युवकांनी आणि तुम्ही आम्ही सुद्धा आपली शिक्षण